महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही जिल्हा परिषदेमध्ये आक्रमक होऊन पोहोचली असून आरटीची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी मनसेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने देण्यात आला। आर्थिक दुर्बल घटकासाठी शाळांमध्ये शासनाने 25% जागा राखीव ठेवलेल्या आहेत। या जागांची प्रवेश प्रक्रिया साधारणपणे जानेवारीमध्ये सुरू होती। जानेवारी संपून फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी यावर्षीच्या प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू नाहीत। पालक वर्ग यामुळे हवालदिल झालाय। आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पालक कर्ज काढून किंवा हात उसने पैसे घेऊन प्रवेश घेतात। प्रवेश घेतल्यावर आरटी मध्ये जर प्रवेश मिळाला तर प्रवेश घेतलेल्या शाळा शुल्क परत देण्यास टाळाटाळ करतात। यामुळे पालकांचं आर्थिक नुकसान होतंय। या बाबीचा विचार करून शासनाने आरटी प्रवेश प्रक्रिया ताबडतोब रद्द करावी ही मागणी मनसेच्या वतीने करण्यात आलेली आहे। या आशयाचं निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना देण्यात आलं। यावेळी राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रामपुरे, उपजिल्हाध्यक्ष राहुल अक्कलवाडे, जिल्हा सचिव अक्षय आडम तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते। आज या ठिकाणी आर्थिक दुर्बल घटकातील 25% शिक्षक पाल्यांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळावा या मागणीसाठी निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेलं आहे। ॲक्च्युली जानेवारीमध्ये या प्रवेश प्रक्रिया सुरुवात व्हायला पाहिजे, परंतु जानेवारी संपून गेला तरी सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरुवात झालेली नाही। तरी ताबडतोब प्रवेश प्रक्रिया शासनाने सुरू करावी ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं मागणी करण्यात येत आहे। त्याचबरोबर माननीय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे ही मागणी केलेली आहे।